नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, कर्जमाफी योजनेसंदर्भातली एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे आणि ही बातमी नक्कीच खूप मोठी असणार आहे, कारण शासनाने आता अहवाल सादर केलेला आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यावरती अंतिम निर्णय देखील होणार आहे। मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे जे आश्वासन दिलं होतं ते 30 जूनपर्यंत दिलं होतं। आता हा अहवाल सादर झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा कधीपर्यंत केली जाऊ शकते ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। सोबतच या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेतला जाणार आहे त्या संदर्भातला देखील मुद्दा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ ही माहिती शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा। तर चला जास्त वेळ न घेता ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। शासनाने नेमलेल्या अभ्यास गटाने अहवाल सादर केला असून लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबवली जाणार आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी आणि नियमितपणे पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे। याबाबत अनेक दिवसांपासून शेतकरी प्रतीक्षेत आहेत। शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करण्यासाठी एक अभ्यास गट स्थापन करण्यात आला होता। या समितीने सर्वे करून एक अहवाल राज्य शासनाला दिलेला आहे। साधारण 15 एप्रिलपर्यंत हा अहवाल सादर होईल असं सांगण्यात आले होते। मात्र यामध्ये विलंब झाला असला तरी संबंधित अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे। सरकारने संबंधित अहवाल स्वीकृत करण्यात आला आहे। सद्यस्थितीत राज्यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका, 2 विधानसभेच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता सुरू आहे। त्यामुळे हा अहवाल मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात आलेला नव्हता। मात्र येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत संबंधित अहवाल सादर केला जाणार असल्याची शक्यता आहे। दरम्यान मंत्रिमंडळात मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेसाठी शासन निर्णय निर्गमित केला जाईल अशी प्राथमिक माहिती आहे। शिवाय या योजनेत अनेक बदलही करण्यात येणार असल्याचे समजते। सध्या तरी यामध्ये सुधारणा करण्यात आलेली नाही। मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारणेबाबत काही प्रस्ताव मांडण्यात आले तर सुधारणा करण्यात येतील अशी माहिती समोर आली आहे। तर मित्रांनो, हीच महत्त्वपूर्ण माहिती कर्जमाफीच्या संदर्भातली समोर आली होती आणि तीच तुमच्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं होतं। हा व्हिडिओ तुम्ही इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा आणि तुम्हाला पुढेही असेच महत्त्वाचे व्हिडिओ जाणून घ्यायचे असतील तर आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।